सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 412। हो का दुराचारी वाचे नाम जो उच्चारी, हो का दुराचारी वाचे नाम जो उच्चारी, त्याचा दास मी अंकित काया वाचा मने सहित, त्याचा दास मी अंकित काया वाचा मने सहित, न स्वभाव चित्ती हरीचे गुण गाता गीते, न स्वभाव चित्ती हरीचे गुण गाता गीते, करी अनाचार वाचे हरिनाम उच्चार, करी अनाचार वाचे हरिनाम उच्चार, हो का भलते कुळ सुची अथवा चांडाळ, हो का भलते कुळ सुची अथवा चांडाळ, म्हणवी हरीचा दास तुका म्हणे धन्य त्यास, म्हणवी हरीचा दास तुका म्हणे धन्य त्यास, हो का दुराचारी वाचे नाम जो उच्चारी, हो का दुराचारी वाचे नाम जो उच्चारी। अर्थ नाम महिमा सांगताना महाराज म्हणतात, जरी कोणी आधी दुष्कर्म करणारा असला तरी तो जर हरिनामाचा उच्चार मनापासून करत असेल तर त्याचा मी सर्वथा दास आहे। हरीचे गुणानुवाद गाताना प्रथम तीव्र भावभक्ती चित्तात नसेलही तरी नाम त्याच अनाचार करणारा सुद्धा जर वाचेने हरिनामाचा उच्चार करीत असेल, त्याचे कुलही अशुद्ध असो वा शुद्ध असो त्याने काही बाधा येत नाही। जो आपल्याला हरीचा दास म्हणवतो तो धन्य आहे। सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 413। हा केसरी शिवडी घालोनिया स्तंभ फोडी, हा केसरी शिवडी घालोनिया स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून, ऐसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून, करिता ठव धावनिया घाली कव, करिता ठव धावनिया घाली कव, तुका म्हणे गीती गाताना मे सायुज्यता, तुका म्हणे गीती गाताना मे सायुज्यता, हा केसर शिवडी घालोनिया स्तंभ फोडी, हा केसरी शिवडी घालोनिया स्तंभ फोडी। अर्थ श्रीहरीच्या कृपाळूपणाचे वर्णन करताना महाराज म्हणतात, प्रल्हादाने हाक मारता श्रीहरीने खांबातून प्रगट होऊन त्याचे रक्षण केले। अशी कृपावंत माऊली माझी विठाई माऊली होऊन दुसरी कोण आहे। तिचे स्मरण करताच प्रेमाने धावत येऊन ती भक्ताला मिठी मारते। हरीचे नाम गीतात आळवावे त्याने सायुज्य मुक्ती मिळते। सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 414। लोह चुंबकाच्या बळे उभे राहिले निराळे, लोह चुंबकाच्या बळे उभे राहिले निराळे, तैसा तुझी आम्हा ठाई खेळताशी अंतर्बाही, तैसा तुझी आम्हा ठाई खेळताशी अंतर्बाही, भक्ष अग्नीचा तो दोरा त्याशी वाचवी मोहरा, भक्ष अग्नीचा तो दोरा त्याशी वाचवी मोहरा, तुका म्हणे अधिलपणे नेलीला कडे चंदणे, तुका म्हणे अधिलपणे नेलीला कडे चंदने, लोह चुंबकाच्या बळे उभे राहिले निराळे, लोह चुंबकाच्या बळे उभे राहिले निराळे। अर्थ देवाला उद्देशून महाराज म्हणतात, चुंबाच्या आकर्षणाने लोखंडाची सुई उभी राहते तसा तू आमच्या आकर्षणाने आतही व बाहेरही उभा राहशील। तो दोरा जाळणारा आहे, पण जर तो मोहरा नावाच्या खड्याला गुंडाळून अग्नीत टाकला तर जळत नाही। चंदनाच्या वृक्षाच्या संगतीने इतर वृक्षाचे पूर्वीचे गुणधर्म जाऊन त्यांना चंदनाचा सुगंध गुण येतो। तात्पर्य असे की देवाच्या संगतीने भक्त आमूलाग्र बदलतो।
सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 415. डोही वाढवूनी केश भूते आणि ती अंगास. डोही वाढवूनी केश भूते आणि ती अंगास. तरी ते नव्हे ती संत जन तेथे नाही आत्मखोन. तरी ते नव्हे ती संत जन तेथे नाही आत्मखोन. मिळवून नर नारी शकून सांगे नाना परी. मिळवून नर नारी शकून सांगे नाना परी. तुका म्हणे मंद नाही त्यापाशी गोविंद. तुका म्हणे मंद नाही त्यापाशी गोविंद. डोई वाढवूनी केश भूते आणि ती अंगास. तरी ते नव्हती संत जन तेथे नाही आत्मखोन. बाह्य अर्थ. बाह्य सोंगामुळे खरे साधुत्व येत नाही हे सांगताना महाराज म्हणतात, डोक्यावर केस वाढून कित्येक लोक अंगात भूताचा संचार आणतात, पण तेवढ्याने ते संत होत नाही, कारण तेथे आत्मानुभवाची खूण नसते. काही लोक पुरुष आणि बायका जमवून अनेक प्रकारचे शकून सांगतात, पण असल्या लबाड ढोंगी माणसाजवळ गोविंद राहत नाही. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 416. गाढवाशी घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. सगळी वाहना माघारिया भांडा सुना. सगळी वाहना माघारिया भांडा सुना. सोंग संपादने तरी करू शुद्ध वाणी. सोंग संपादने तरी करू शुद्ध वाणी. तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ. तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. सगळी वाहना माघारिया भांडा सुना. अर्थ. संतांचे सामर्थ्याचे वर्णन करताना महाराज म्हणतात, जो मनुष्य इंद्रियाचा दास असेल, गाढवासारखा लंपट असेल, त्याला सुद्धा आम्ही आमच्या समक्षच घोडा करू, म्हणजेच इंद्रियांचा स्वामी करू. असा मनुष्य वारंवार वाहना चघळणाऱ्या कुत्र्याप्रमाणे पुन्हा पुन्हा नीच कर्म करतो. जरी असा मनुष्य ढोंगीपणाने वागत असला तरी त्याची वाचा सुद्धा आम्ही शुद्ध करू. जरी कोणी दुष्ट असला, खल पुरुष असला, तरी त्याला आम्ही शुद्ध करू. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 417. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. बाईल मेली मुक्ती झाली देवे माया सोडविली. बाईल मेली मुक्ती झाली देवे माया सोडविली. पोरे मेले बरे झाले देवे माये विरहित केले. पोरे मेले बरे झाले देवे माया विरहित केले. माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता. माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता. पाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. अर्थ. स्वतःच्या स्थितीबद्दल महाराज देवाजवळ बोलतात, जेव्हा मला काही कळत नव्हते आणि संसाराची काळजी नव्हती, तेव्हा माझा पिता मरण पावला. अहो पांडुरंगा विठ्ठला, आता तुमचे व माझे दोघांचेच राज्य आहे. येथे दुसऱ्या कोणाचीही लुडबुड नाही. माझी बायको मेली, ती मुक्त झाली, सुटली. मी पण सुटलो, फार बरे झाले. मायेपासून सोडवले. माझा पोरगा मेला, तेव्हा बरे झाले. देवाने माया वाचून सोडवले. माझी आई माझ्या समक्षच वारली, तेव्हा बरे झाले. तिचे कसे होईल ही चिंता मला नाही. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.